जे आपण 15 यार्डचं पॉवर प्ले बनवलाय त्या पॉवर प्ले मध्ये फक्त 2 खेळाडू असतील आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणजे चौथ्या मॅचच्या षटकामध्ये 3 खेळाडू त्या 15 यार्डच्या सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतात. आणि यानंतरची मॅच असणार आहे श्रीदत्त 11 विपक्ष गावदेवी कोपर म्हणजेच रवी यांचा संघ त्यांच्या विरुद्धात प्रशांत कोंडे जप्पू यांचा संघ. येस, तर दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असणार आहे की आपण कृपा करून आपली उपस्थिती दर्शवायची आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होणं अनिवार्य असणार आहे. हरीश आलेत बॅटिंग साठी, लेफ्ट आर्म बॅटर आहेत. हरीश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले, हॅट्रिक चौकारांची गेली तर पीके आणि पराग यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. मॅचला होत्या सुरुवात. पूल बी ला करूया सुरुवात आपण. पूल बी ची पहिली मॅच. नी डोंबोलीकर विपक्ष अमया 11 दत्तगुरु अमया 11 असा हा संघ. होल्ड करायचं थोडंसं. 12th मॅन मी डोंबोलीकरचे 12th मॅन कुठे असतील आपण या आपण कॉम्बॉक्सच्या मागे बसायचं. येस, करूया सुरुवात. पंचांच्या भूमिकेत ओमकार असतील आणि संकेत भगत. पहिला चेंडू अतिरिक्त धाव मिळणार आहे का तरी असे दावेचा श्री गणेशा होतोय. श्रीदत्त अमय 11 संघाचा तो देखील स्क्वेअरच्या स्वरूपाने व्हाईटच्या स्वरूपाने 5 षटकांची मॅच आहे. 2 पॉवर प्लेचे षटका देखील मिळणार आहेत. यावेळी धावची सांघिक यश मिळत आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती सांघिक यश मिळत आहे. फलंदाज बाद होतोय अमय 11 संघाचा. येस डी अगदी नजराला देत असताना नरेश हरेश क्षमा असावी. हरेश आपल्या बॅट मधून 4 धावा इथे वसूल करतायत. येस डीजे पारितोषिक हॅट्रिक घेतली तर आणि प्रेम मात्र यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक घेतली तर म्हणजे हॅट्रिक घ्या 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. हॅट्रिक घेतात का? समोर देखील बलाढ्य आव्हान आहे. यावेळी काय फटका सजवलाय. वाह वाह वाह, काय फटका सजवलाय. डोळ्यांचं पार न फेडणारा फटका येतो आहे नरेशच्या बॅट मधून. नरेश साठी देखील पारितोषिक आहे. जर या चेंडूवर चौकार मारला तर हरीश साठी देखील पारितोषिक आहे. या चेंडूवर चौकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक पीके आणि पराग यांच्याकडून असणार आहे. चौकार येतोय का? हॅट्रिक चौकारांची बघायला पुन्हा एकदा मिळत आहे का आपल्याला? संध्याकाळचं हे सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी थोड्याच वेळात प्रद्युत ज्योताची देखील आगमन होईल. लाईट्स मध्ये देखील हे सामने आपल्याला बघायला मिळतील. प्रेक्षकांची देखील एकच गर्दी बघायला मिळणार आहे आपल्याला. नेक्स्ट बॉल यावेळी देखील पुढे सरसावले होते. महेंद्र असणार आहे. चूक केली आणि अभिजित भोईर यांच्याकडून सूरज मात्रे यांच्यासाठी हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक. पण 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूवर 2 विकेट घेतला तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक सूरज साठी असणार आहे अभिजित भोईर यांच्याकडून. येस, पारितोषिकांचा देखील वर्षाव लागतोय. ती एटीएम्स खुल्ले गेले तिथे आपल्या मान्यवरांनी देखील. त्यांचं देखील पुन्हा एकदा धन्यवाद बॅटिंग साठी. गौतम आलेत. पहिला चेंडू फ्लिक ऑफ द रेस्ट. अगदी गॅप मध्ये चेंडूला फिरकवून दिलाय. 4 धावेसाठी इथे देखील चौकार येतोय. हल्ला चढवलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग बघायला मिळत आहे. पॉवर पॅक स्ट्रोक्स बघायला मिळत आहेत या दोन्ही आक्रमक लेफ्टी बॅटर्स करून. हरीशने 2 चौकार मारलेत. गौतमनी पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला. लास्ट बॉल यावेळी देखील चांगला फटका. महेंद्र असणार आहे. चूक करतायत आणि चांगला बॅकअप केलाय का? तर निखिलनी चांगला बॅकअप केलाय आणि एकच धाव इथे मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीदत्त अमया 11 या संघाची आहे 15 धावा आहेत. येस, धन्यवाद. बघा आपले 12th मॅन त्यांची खूप चांगली कामगिरी अमया 11 संघाची. साईनाथ यांची त्यांनी अगदी प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव कशी ओळखायची
आणि आमच्या गुणलेखकाला देखील सांगितलंय की 14 नाही 15 धावा होत्या, कारण पहिला चेंडू हा स्क्वेअर होता. आणि ही सर कामगिरी असते ना, महत्व 12व्या खेळाडूचं किती जास्त आहे ते आपल्याला सांगून देतात. कारण अनेक वेळेस आपण बघतो कुठलाही खेळाडू 12वा म्हणून बसतो, इथे देखील आपल्याला चांगली कामगिरी करणं 12व्याला देखील गरजेचं आहे, कारण तो देखील टीमसाठी खेळतोय. पण गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय? गोलंदाजी मार्कवरती किरण शिंदे आलात, एक स्टार खेळाडू, ज्या खेळाडूंनी अगदी डोंबिवली रिजनचं नाव, स्वतःचं नाव त्या शिखरावरती नेलंय आणि आज मुंबईमध्ये जॉर्ज 11 सारख्या मोठ्या संघामध्ये देखील खेळतोय. पहिला चेंडू गौतम साठी, किरण शिंदे पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. यावेळी थोडासा मिस टायमिंग नक्कीच होता, मारायचा होता ऑन रिजन वरती, चेंडू गेलाय कव्हर रिजन वरती, तरी देखील चौकार येतोय. चौकार आलाय, चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे 19 धावा धावफलकावरती. किरण शिंदे गोलंदाजी मार्कवरती, अव्वल दर्जाचा क्रिकेटर, त्यावरती पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. त्यानंतर अजून एक चांगला फटका बघायला मिळतोय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सौरभचं झालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ वरती, अगदी संघासाठी 3 धावा इथे सेव्ह केल्यात. खूप चांगली बॅटिंग देखील होते, तेवढीच चांगली गोलंदाजी देखील होते. एक बलाढ्य गोलंदाज किरण शिंदे याच्या विपक्षात गौतमनी पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला, स्ट्राईक रोटेट केली, आता हरेश स्ट्राईकला येतात. आणि हरेशचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेट अगदी या खेळाडूंनी देखील गाजवलंय. आक्रमक बॅटिंग ही त्याची शैली आहे, अटॅक करणं ही त्याची शैली आहे. यावेळी चेंडू नक्कीच दिशेपासून बाहेर असणार आहे. संकेत भगत दोन्ही हात समांतर करतायत. अवंत स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होते. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा एका गडीच्या मोबदल्यात. अक्षय अगदी पहिल्याच फेरीमध्ये दुसऱ्या चेंडूवरती बाद झाले होते. नेक्स्ट बॉल, यावेळी अगदी यॉर्करचा वापर केला होता, धावचीची देखील शक्यता असणार आहे, पण धाव इथे कंप्लीट नाही केली आहे. पंचांचा बोट आकाशाकडे असणार आहे. रिव्ह्यू सर, पंचांचा रिव्ह्यू आहे तर आपण नक्कीच बघूयात. रिव्ह्यू सर पंचांचा असेल तरच इथे ग्राह्य. येस, पंचांचा रिव्ह्यू आहे. चला, जीटीसी सॅम म्हात्रे आहेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, चेक करणार आहेत. येस, क्रॉस करणं देखील कंपल्सरी आहे. बघा काय डिसिजन आहे. येस, बॅटर इज आउट, बॅटर आउट आहेत. जीटीसी दूध का दूध पाणी का पाणी, क्लिअरिटी विथ क्वालिटी आपल्याला दाखवतात आणि खूप चांगले डिसिजन संकेत बघत आपलं देखील आहे. अगदी खूप कठीण कार्य होतं, त्या डोळ्यांनी हे कार्य टिपलंय आणि हाच तर तो अनुभव असतो. अनेक वर्ष पंचांची कामगिरी त्यांनी खूप चांगली हाताळली आहे. हरीश बाद झालेत. हरीश यांची जागा भरून काढण्यासाठी सागर येत आहेत मैदानात. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडूचा खेळ झाला. किरण शिंदे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर चोख कमबॅक केला किरण शिंदेनी देखील. किरण शिंदे गोलंदाजी मार्कवर. गौतम फेस करेल. पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच झाला होता. यावेळी देखील अजून एक चांगला फटका बघायला मिळतोय. स्वीपचा धावचीची शक्यता. महेंद्र पुन्हा एकदा चूक होतोय. पहिल्याच अटेम्प्ट वरती कलेक्ट करणं गरजेचं होतं. कलेक्शन झालेलं नाहीये. चौकार नक्कीच बचावलाय, पण कलेक्शन करणं गरजेचं होतं. इथून जर विकेट गौतमची देखील मिळाली असती तर बॅकफुटला इथे आम्हा 11 संघ बघायला मिळाला असता आपल्याला. सागर आता पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतात. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. किरण शिंदे गोलंदाजी मार्कवरती. यावेळी फेस करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. डीप मिड विकेट रिजन वरती प्रशांतनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि हा देखील एक नवदूत खेळाडू आहे जो आपल्या क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो. तो देखील टीम मध्ये आलाय. चांगली कामगिरी केली. एका धावेवरती रोखून ठेवलं. 23 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी स्वीपचा खूप चांगला फटका. मिस फिल्डिंग करतायत. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. मागच्या चेंडूवरती कौतुक करण्यात आलं होतं, पण या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि 4 धावा देखील इथे मिळणार आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत
27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दत्तगुरु अमाया 11 या संघाच्या. 7 मिनिटांची अवधी झाली आहे सर. 7 मिनिटांची अवधी झाली आहे. बघा 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकणं गरजेचं आहे. जर आपण नाही फेकले तर एक अतिरिक्त खेळाडू 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागणार आहे आणि 20 मिनिटात आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. सौरभ येतो गोलंदाजी मार्कवरती. हल्ला देखील चढवण्यात आलाय. विकेट देखील मिळालात. मॅच बॅलन्स आहे. मॅच अजूनही बॅलन्स बघायला मिळते आपल्याला. चला प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण पडदा सोडायचा आहे. पडदा नका पकडू. सौरभ गोलंदाजी मार्कवरती. मी डोंबिवलीकर विपक्ष. दत्तगुरु अमाया 11 अशी ही फाईट. पूल बी ची पहिली मॅच. पहिला चेंडू वरती स्विच हिटचा चांगला फटका बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपल्या पायाच्या साहाय्याने. स्वप्नील आहेत तिथे. स्वप्नीलकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डीप थर्ड मॅन रिजन वरती एक धाव. एका धावेने धावफलक पुढे. धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांची मॅच आहे. इथून धावगती थांबवणं हे एक मोठं कार्य असणार आहे विडोंबोलीकर गोलंदाजांवरती. सौरभ वरती देखील, कारण अजूनही पॉवर प्लेचं 1 षटक शिल्लक आहे. ते देखील कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. गौतम मैदानात आहे. यावेळी खूप चांगला फटका बघायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा आजच्या दिवसातील सर्वात चांगला फटका गौतमनी त्याच्या बॅटमधून आपल्याला दाखवलाय. अगदी वेळेवरती बॉडीला टर्न केलं, हाताला टर्न केला आणि टॅपच्या पद्धतीने हा चौकार निघून गेलाय. फाईन लेग थर्ड मॅन रिजन वरती. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावफलकावरती 32 धावा आहेत. 32 धावा धावफलकावर. यावेळी अजून एक चांगला फटका. बीट केलाय. लॉंग ऑफला बीट केलाय आणि अजून एक चौकार वसूल केलाय. बॅट जणू काय आग उगत आहे आज गौतमची. आणि चौकारांचा विचार केला तर गौतमनी आतापर्यंत 5 चौकार आपल्या बॅटमधून मारल्यात. सलग बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 चौकार देखील आलेत. हॅट्रिक होत आहे का चौकारांची? खूप चांगले मॅच. आणि बघा चौकारांची हॅट्रिक नक्कीच गौतमनी वसूल केली आहे, कारण मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार मारलेत. या षटकाच्या 2 चेंडूंवरती जो त्यांनी फेस केला तिथे देखील हॅट्रिक मारली आहे. म्हणजे 3 चेंडू 3 चौकारांचा विक्रम नक्कीच गौतमच्या नावावरती राहिला. तीन चेंडू 36 धावा. यावेळी देखील अजून एक चांगला फटका. फाईन लेग वरती स्वप्नील असणार आहे. फेकी नक्की स्ट्रॉंग फेकी होती, वेगवान फेकी होती. बॅकअप देखील आहे. अमोल आहेत बॅकअप करायला. चांगला बॅकअप केला अमोलनी देखील. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल बघायला मिळतो आपल्याला. पुढील चेंडू सागरचा कट करण्याचा प्रयत्न. सुयशची देखील चूक. शॉर्ट थर्ड मॅन रिजन वरती अजून एक चूक करतात मी डोंबिवलीकर संघाला. आता चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची आवश्यकता नक्कीच असणार आहे. गोलंदाज आपलं काम करतोय, बॅटर देखील हल्ला करतोय आणि तेव्हा जर क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये तर गोलंदाजाचा नक्कीच मनोबळ थोडासा ढसाळतो. 41 धावा झाल्यात धावफलकावरती. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अजून एक पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे. यावेळी बॅटची कडा लागते. पुन्हा एकदा सुयश असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी झालंय. एकही धाव मिळणार नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दत्तगुरु अमाया 11 हा संघ. यस डीजे. मिनिटांची अवधी झाली आहे.
पहिला चेंडूवरती पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू, पुन्हा एकदा अजून एक चौकार येतोय गौतम यांच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग होत आहे. अजून एक खेळाडू, ज्या खेळाडूंनी बॅटिंगने इम्प्रेस केलाय, गौतम शर्मा. बॅटिंग करत असताना काय फैली आहे, काय शैली बघायला मिळत आहे. शॉट्स आहेत, सिलेक्शन देखील शॉट्सचं तेवढंच चांगलं बघायला मिळत आहे. आणि हल्ला देखील कुणावरती चढवलाय. मागच्या जर ओव्हरचा विचार केला तर त्यावरती जेव्हा किरण शिंदे होते, पहिल्या चेंडूवर चौकार आला, पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती चौकार आला. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्विंग केला थोडासा, स्विंग अँड मिस. आणि किरण शिंदेचा हा कमबॅक आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. गौतम शर्माला तंबूचा असला परत दाखवलाय. एक खूप मोठा झटका लागत असताना श्रीदत्त अमाय 11 या संघाला. यस डीजे. वेळेच्या अवधीचं देखील पालन करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं हे देखील षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर किरणचा कमबॅक. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतो आहे. अमोलचं दर्जेदार क्षेत्ररक्षण, स्वतःला पूर्ण झोकून दिलाय त्या 3 धावांसाठी. महत्वाचं काय तर त्या 3 धावा रोखणे, कारण धावसंख्या भरपूर मोठी झाली आहे. धावफलकावरती किती आहेत? 3 चेंडू आणि 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी किरणनी पुन्हा एकदा कमबॅक करून दिला. एक मोठा खेळाडू आहे, जाणला जातो कमबॅक साठी. आणि आता आवश्यकता त्याच्या उर्वरित 3 चेंडूंवरती चांगल्या गोलंदाजीची देखील असणार आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल. डीप थर्ड मॅन वरती यावेळी देखील चांगला फटका. पुन्हा एकदा अमोल असणारे फंबल केलाय आणि हा देखील नशिबाचा चौकार मिळतोय श्रीदत्त अमया 11 या संघाला. खूप खराब क्षेत्ररक्षण आजच्या संपूर्ण दिवसात आपण मी डोंबिवलीकर संघाकडून नक्कीच बघितलं, आणि ते देखील अमोल सारख्या खेळाडूकडून हे अपेक्षित नाहीये. पण जेव्हा दिवस आणि बघा 50 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. श्रीदत्तामाय 11 संघाच्या 50 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक फक्त 4 इथे सुरू आहे, त्यातील देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा अमोल असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि पंचांकडे अपील. बॅटर आउट आहे का? येस, बॅटर आउट असणार आहे. धावची स्वरूपाने बॅटर इथे आउट असणार आहे. अजून एक सांघिक यश मिळत आहे मी डोंबिवलीकर संघाला, पण धावा धावफलकावरती 50 लागल्यात. महेश येतात आता नेक्स्ट बॅटर. मैदानामध्ये 50 धावा आल्यात. आता येणाऱ्या सगळ्याच बॅटरला एक फ्री लायसन्स आहे की आपण प्रत्येक चेंडूवरती प्रहार नक्कीच करू शकतात. मोठी धावसंख्या आपण उभारली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. लास्ट बॉल या षटकामध्ये. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. लाईन थोडीशी खराब आहे त्या पॉपिंग क्रीजच्या, थोडासा बाहेर चेंडू निघून जातोय. पंच नक्कीच दोन्ही हात समांतर करतात. 51 धावा धावफलकावरती. यावेळी खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुरेंद्रचं राहिलंय. यष्ट्यांच्या मागे नक्कीच बचाव केला इथे 4 धावेंचा. अजून एक वाईट बॉल येतोय. 52 धावा धावफलकावरती. 52 धावा धावफलकावर. यावेळी ब्लॉकहोलचा वापर केलाय. काय गोलंदाजी केली, खूप चांगली गोलंदाजी. आणि बॅटर आउट आहेत का? तर येस, बॅटर आउट आहेत. ओमकार बॅटर आउट आहेत. अजून एक बॅटर आउट झालेत म्हणजे अजून एक झटका लागतोय. पण धावसंख्या नक्कीच खूप चांगली आहे. 52 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ झालाय. चला प्रेक्षक, आपल्याला विनंती आहे पडदे खेचू नका. प्रेक्षक जो लहान चिमुकलं आहे तिथे त्यांना विनंती करतो जरा त्यांना पडद्यापासून थोडं लांब घ्या. थँक्यू. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील मात्रे येतात. शेवटचं षटक घेऊन 52 धावा धावफलकावरती झाल्यात. प्रत्येक विकेटला जयेंद्र मात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटला. पुन्हा एकदा प्राइस रिवाइज करण्यात येते. 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळी पहिला चेंडूवरती उसळी मिळते. काय उसळी मिळाली, खूप चांगली गोलंदाजी केली आहे. यानंतरचा सामना श्रीदत्त 11 डोंबिवली विपक्ष गावदेवी कोपर. दोन्ही टीमचे कॅप्टन्स. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नाणेफेकीसाठी आपण या सज्ज राहा.
पहिला चेंडू निर्धाव आलाय. उसळी अतिरिक्त मिळाली. 52 धावा झाल्या द फलकावर. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सुरेंद्र चूक करत नाहीये आणि विकेटचं पतन म्हणजेच 200 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळत आहे जयेंद्र म्हात्रे यांच्याकडून स्वप्नील म्हात्रे यांच्यासाठी. येस डीजे. पतन झालंय आणि स्वप्नीलने देखील चांगली गोलंदाजी केली. बघा स्लॉग षटकामध्ये येऊन शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी 2 चेंडू निर्धाव नक्की स्वप्नीलने टाकल्यात. अशीच गोलंदाजी करणं आवश्यक. मी डोंबिवलीकर संघाचा विचार केला तर पुढे सरसावले. वेगीचा प्रयत्न इथे देखील केला होता. यावेळी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट झालेलं नाहीये. एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट इथे झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली. एक धाव नक्कीच मिळणार आहे. 53 धावा धाव फलकावरती. 53 धावा धाव फलकावरती झाल्यात. 3 चेंडूचा खेळ झाला आणि स्वप्नील म्हात्रेची गोलंदाजी नक्कीच खूप चांगली राहिली. स्लॉक षटकामध्ये अगदी 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव दिली. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी डान्सिंग डाऊन द ट्रॅक लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण निखिल असणार आहे. प्रोटेक्शन आहे. प्रोटेक्शन मिळालंय. 1 धाव इथे मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धाव फलक पुढे. 54 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रोख लावलाय स्वप्नीलने. स्वप्नील म्हात्रे यांनी लगाम लावलाय या धावेंवरती. जिथे धावा बरसत होत्या त्या धावा नक्कीच थोड्याशा इथे थांबल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 54 धावा धाव फलकावरती. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला लीफ केला. इथे चूक केली आहे गोलंदाजांनी. वाईट अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये. प्रत्येक विकेटसाठी नक्कीच जयेंद्र म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. गोलंदाजाच्या डोक्यावरून सेफ रिजन मानला जातं क्रिकेटमध्ये. अप्रतिम फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा लाजवाब फटका बॅटरच्या खात्यामधून येतोय. करण यांच्या बॅटमधून येतोय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा धावफलकावरती किती आहेत? 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 59 धावा बनवल्यात. लास्ट बॉल शेवटचा चेंडू या इनिंग मधील. यावेळी वेगळा फटका. एक कलात्मक फटका. दिलस्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्वप्नील म्हात्रेने देखील चांगली गोलंदाजी केली. एक चौकार आलाय तरी देखील जिंकण्यासाठी आता लक्ष्य काय? 5 षटकांमध्ये बनवायच्या 60 धावा. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. आपण इथे एक शुभ सन्मान करणार आहोत. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आले असतील तर दोन्ही कॅप्टन्सला विनंती असणार आहे. दत्तगुरु 11 डोंबिवली आपण या टॉस बॉक्स मध्ये. त्याचे विपक्ष फाईट करेल गावदेवी कोपर. चला आपल्या खेळाडूंना विनंती आपण टॉस बॉक्स प्लीज खाली करायचं. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स. टॉस कोणाकडून? चंद्रकांत जाधव साहेबांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या. श्री दत्त 11 डोंबिवली विपक्ष गावदेवी कोपर. अशी ही लढत असणार आहे. बघा हेड्स आणि टेल्स स्पर्धेचा कॉइन. कोण कॉल करताय? आपण कॉल करताय. टेल कॉल करण्यात आलाय आणि टेल्स आहे. धन्यवाद साहेब. आपला देखील धन्यवाद. थँक्यू सो मच. काय डिसिजन आपला असेल? बॅटिंग करणार पहिले आम्ही. प्रथम बॅटिंग करणार. किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट सेट नाही. सध्या टीमच नवीन आहे पण आम्ही टार्गेट सेट प्रॉपर करू. धन्यवाद. आपल्याला टार्गेट सेट करायचं. बॅटिंग करतायत. समोरील टीम एक चांगली टीम आहे. चांगल्या टीमची बांधणी इथे करण्यात आली आहे. आपला काय टार्गेट डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल? किती कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे? टॉस जिंकून पण आम्ही बॉलिंगच करणार होतो तर आम्ही कमी कमी धावत त्यांना रोखू. ठीक आहे. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक असणार आहे. टॉस जिंकून सुद्धा आम्हाला गोलंदाजी करायची होती म्हणजे दोन्ही संघांना
जे पाहिजे होतं ते नक्कीच मिळालं. एका संघाला बॅटिंग पाहिजे होती, त्यांना बॅटिंग मिळाली. पुढील संघाला गोलंदाजी पाहिजे होती, गावदेवी कोपर संघाला ती गोलंदाजी त्यांना मिळाली. पुढच्या सत्रामध्ये आपण नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये देखील परिवर्तन करणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये जाऊयात आणि आमंत्रित करूयात कोळे गावातील एक खूप प्रसिद्ध आवाज ज्यांनी नक्कीच अंडरआर्म क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट देखील गाजवलंय, ओमकार पाटील यांच्याकडे सूत्र पुढच्या इनिंगचं. थँक्यू सो मच मनीष. मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय संतोष दादा हिरे दादांना मी रिक्वेस्ट करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. आपले सरचं हार्दिक हार्दिक स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये बोलतो आपण. प्रकाश झोसाल ती नाईट आता सुरू झाली आहे. पहिला बॉल व्हाईट, दुसरा बॉल ही व्हाईट, सलगचे 2 व्हाईटने सुरुवात झाली आहे. टार्गेट एकूण 60 धावेचं. आलेल्या सर्व प्रेक्षक मान्यवरांचं खेळाडूंचं पुनश्च सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या पुलला झालेली आहे सुरुवात. पहिली मॅच आपल्या समोर रंगतीये मी डोंबिवलीकर आणि त्यांच्या विरोधात आपण संघ बघतोय तो म्हणजेच अमय 11. आज 2 टीम मध्ये व्हाईट बॉल सलगचा तिसरा येतोय. 60चा पाठलाग करताना गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. गोलंदाज आपण बघतोय गणेशला. हो स्टेप आउट. बॉल हवेत ना. किरण शिंदे. प्राइजलेस विकेट, बिग विकेट, मोठी विकेट सापडल्या जाळ्यामध्ये. धक्का पहिला 3 वरती, 0 वरती किरण मैदानाच्या बाहेर. सौरभ इंटर झाला खेळपट्टीवरती. किरण परतलाय. सेकंडला सौरभ आलाय. 9 सेकंडला सुरेंद्र. 0 वरती किरण. डग आउटला कमबॅक पहिल्या बॉल वरती गोलंदाजाचं राहिलंय. मिळवून दिलेली मोठी विकेट, प्राइजलेस विकेट आहे मॅचची. 3 वरती परतला. हो टप्पा पडला आतमध्ये येतोय. बॅटची कडा. बॉल थांबला आतमध्ये. रक्षक चेंडूवरती येतोय. डॉट बॉल येतोय. काय कमबॅक आहे मैदानावर. पहिले 3 बॉल व्हाईट, पहिले 3 बॉल खराब, नंतरचे 2 बॉल काय चांगला टप्पा आहे. लाईन लेंथ अचूक मारा करतोय. मिळालेली पहिली विकेट त्यानंतर डॉट. सौरभ ऑन स्ट्राईक. फलंदाज होईल बाद. 0 वरती अजून 1 विकेट. धावा 3 आहेत त्या वाईडच्या. एकही धाव न करता सौरभही परतलाय मैदानाच्या बाहेर. तीन वाईट, नंतरचे 3 डॉट, त्या 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती आला 4थ्या क्रमांकावर. स्ट्रायक एंडला आपण बघतोय महेंद्र. ओ फटका चांगला गॅपमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बॉल सीमा पार. डावातील पहिला चौकार महेंद्रचा बॅटमधनं. चौकाराने केली सुरुवात फलंदाज महेंद्रने. त्याच्या बॅटमधनं आला पहिला चौकार. 4 धावा. धावफलकावरती फिल्डिंग मध्ये बदल आता चालवलाय. महेंद्रच्या बॅटमधनं आलेला चौकार आता मिड विकेट. डीपला स्क्वेअर लेग मध्ये सज्ज करण्यात आलाय. फिल्डिंग मात्र चेंज केली जाते. शॉट मिड विकेट डीप मध्ये असेल. मिड ऑफ शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर असेल सीमारेषा जवळ. शॉट स्वीपर स्वीट. बॉल सीमा पार. चौकाराचं प्रत्युत्तर. महेंद्रही मैदानाच्या बाहेर. चौकार जरूर बघायला भेटला पण महेंद्रला साधलं गेलंय. गणेशने स्विच हिट केलं. इथं मात्र सर्कल ओपन झालं. बॉल डायरेक्ट सीमा पार.
त्याला महत्व नाहीये. षटकाराला काहीच महत्व नाहीये. स्विचित फटका चांगला, स्वीपरला फिल्डर आहेत. मग फक्त एकच धाव, एक धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा आपण बघतोय 8. षटक संपन्न पहिल्या षटका अखेर 8 धावा. येणारे बॉल 24. धावांची गरज 52. स्टॉप वॉच चालू आहे. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा स्टॉप वॉच पहिल्या ओव्हरला ऑन नव्हतं, सो इथे तेच बघायला भेटलं. पण आता इथनं स्टॉप वॉच चालू असेल. 3 मिनिटं मात्र इथनं झाली आहेत. सो पहिल्या सत्रामध्ये बघितलं जेव्हा पहिली गोलंदाजी करत होता मी डोंबिवलीकर हा संघ, तेव्हा त्यांना मात्र 3 ओव्हर 1 ओव्हरचा मात्र जो खेळ बघितला 3 मिनिटं स्टॉप वॉच बंद होता. तो मात्र इथे सुद्धा तसंच बघायला भेटला. व्हाईट बॉल येतो, अवांतर धाव. धावफलक 1 ने पुढे जाईल. 9 वरती सिंगल डिजिट गोलंदाजी ट्रॅकवर आला. गोलंदाज जिग्नेश उर्फ जिगी. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉल चालला मागे पहिल्या टप्प्यावर जाईल सीमा पार. फाईन लेगला डीप मधनं सीमा रेसा ओलांडतोय तो चौकार डीजे. तर चौकार फलंदाज अमोलचा बॅटमध्ये डावकुराचा फलंदाज एक चांगला फलंदाज खेळतोय. सॅकडेनला धावा करावा लागतील. विजय मिलवायचा चौकार मारावा लागतील. 13 झालेत. मॅजिकल डबल बिगर स्विचित करायचा प्रयत्न, फसलाय प्रयत्न. लेग बायची धाव ऍड केली जाईल. पंचांचा इशारा येतोय. 1 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर एकूण 14 धावा. चेंडू झाले ओव्हरचे आतापर्यंत 2 बॉल 14 धावा. धावफलकावरती गोलंदाज जिग्नेश फिल्डिंग मध्ये बदल करतोय. आता मात्र स्वीपर कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर सुद्धा आता 30 सर्कल्सच्या आतमध्ये म्हणजे आता स्क्वेअर लेग सज्ज केलंय महेंद्र साठी. सगळ्याला महेंद्र पुढचा बॉल घेऊन येतोय. गोलंदाज जिग्नेश. हो गॅप मोठी आहे. फटका चांगला. पॉइंट आणि डिफेन्स मध्ये फिल्डर आहेत. तिथे एकच धाव मिळेल. सिंगल धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती आपण बघतोय धावा एकूण 15. सुरेंद्रच्या बातमध्ये धाव बघितली 15 धावा. धावफलकावरती 45 ची गरज आहे. 60चा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. टप्पा पडलाय. बॉलने घेतलेला बाउन्स सरळ निघून झालाय. सुरक्षकाच्या हातामध्ये व्हाईटची मागणी करतायत अमोल. पंचांचा स्पष्ट नकार. बॉल एक्झॅक्टली लँड कुठे झालाय. व्हाईटचा आतमध्ये निघून जातोय. डॉट बॉल येतोय. बॉल अगदी समजलंच नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट. आता लाईन खराब आहे. स्टेप आउट जरूर झाला होता. जिग्नेशने सांगितलं की बॉल स्टँड वरती लावायला हवा होता, पण त्या अगोदर फलंदाज अमोल पुन्हा पोहोचलाय. व्हाईट बॉल आव्हानदारची धाव केली जाईल. धावफलकावरती 1 ने 4 बॉल 16 धावा. धावफलकावरती पुन्हा सेकंडला अमोल सज्ज होतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती बघायला भेटते. पुन्हा लाईन खराब आहे. व्हाईट बॉल आव्हानदारची धाव इथनही ऍड केली जाईल. धावफलकावरती 1 ने धावफलक आपण बघतोय एकूण 17 धावा. धावफलकावरती जिग्नेशचा आई बॉल व्हाईट सलगचा 3रा व्हाईट इथनं येतोय. खराब गोलंदाजी आता म्हणावी लागेल. 3 सलगचे व्हाईट बघायला भेटत आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये असं झालं होतं. या अव्वांतर धावा तुम्हाला कधी कधी सामन्यात बाहेरही पाठवू शकतात, कारण की एकेका धावेने शेवटचा संघर्ष करावा लागतो मॅच मध्ये. कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावेला महत्व नाहीये, जर तरला महत्व नाहीये. कारण की विजय मिळवायचा तर एक धाव तुम्हाला वाचवावे लागेल. हो चांगला बॉल पायावरती लागतोय. मागे चाललाय. सुरक्षक येतोय. डॉट बॉल कमबॅक. या बॉल वरती जिग्नेशचं राहिलंय. चांगली गोलंदाजी आता म्हणावे लागेल. डावकुराचा फलंदाज आहे.
मात्र स्क्वेअर लेग आणि जर विचार केला तर डिपेशला थर्ड मॅन फाईन मध्ये खूप मोठी गॅप आहे. ती गॅप भरण्याचा प्रयत्न पुन्हा लाईन करावा आहे. अजून एक व्हाईट बॉल येतोय. आव्हान तर ऍड केली जाईल. धावफलकावरती आहे. एकने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. 41 धावेची अजून गरज आहे. ओव्हर नंबर 2. जिग्नेश गोलंदाजी करतोय. लाईन पुन्हा खराब आहे. या ओव्हरचा 5वा व्हाईट बॉल बघायला भेटू. 6वा तब्बल या ओव्हरचा 6वा व्हाईट बॉल गोलंदाज जिग्नेशचा बघायला भेटतोय. धावा 20 धावफलकावरती. दुसरी ओव्हर सुरू आहे. चेंडू झाले तर 5. शेवटचा बॉल बाकी आहे. 19 बॉल 40 धावेची अजून गरज आहे. अमोल ऑन स्ट्राईक. एक मोठा फटका या बॉलवरती व एखादा चौकार या बॉलवरती. स्विच केलंय स्वतःला इथे मात्र डायरेक्ट हिट झालंय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. अजून एक विकेट. 20 वरती लागणारा धक्का. 4था फलंदाजी करताना मी डोंबिवलीकर या संघाला. आले दीपेशजी म्हात्रे यांच्याकडनं सलगचे 3 चौकार. जर फलंदाजाच्या बॅटमधन आले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. टायमर सुरू आहे. 9 मिनिटं झालेली आहेत. 2 ओव्हरसाठी 9 मिनिटांचा खेळ घेतलेला अंपायर आपण लक्षात घ्यायचं. सलग 3 ना म्हणजे एका ओव्हर मध्ये कधी 3 चौकार चालतील. एका फलंदाजाला फक्त एका फलंदाजाला. हो पहिलाच बॉल स्विच हिट. सुरेंद्र स्ट्रायकेटला होता. काय घडतंय. बॉल चाललाय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात सीमा पार. एकूण धावा मिळतील या 5. केला होता. ब्रह्मास्त्र वापरलं. अजून एक धक्का. आत्ता धक्का क्रमांक मैदानावरती 5वा. जवळपास अर्धा संघ आता डगआउटला. स्वप्नील म्हात्रेला पारितोषिक आलंय. जयेंद्र दादा म्हात्रे यांच्याकडनं जर कधीही एका ओव्हर मध्ये कधीही 3 चौकार मारले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. व्हाईट बॉल येतो आउटसाइड दी ऑफ स्टिक. आव्हान दरदा बॅट केली जायला पलगावरती 1ने. स्कोरबोर्ड 26 वरती आपण बघतोय. 34 ची अजून गरज. इथे मात्र बॉल बॅटच्या आतलीकडे घेऊन मिड विकेटला येतो. एकच धाव. 27 वरती धाव फलक. आता संघर्ष इथनं सुरेंद्रला करावा लागेल. 15 बॉल आणि अजूनही 33 धावेची गरज आहे. हो नो बॉल अंपायरने सांगितलंय. नाराज आहे सुरेंद्र. नाराज आहे. स्वतःवरती नाराज आहे. टप्पा पडला. त्याला माहिती होतं बॉल नो आहे. त्याने लगेच वळून बघितलं
स्वतःवरती नाराज. बाटला बॉल कनेक्ट व्हायला हवा होता असं त्याला माहिती होतं, पण इथनं बॉल सीमा पार चाललाय आणि देऊन जाईल 4. बॉल सीमा पार येतोय, एक्स्ट्रा कव्हर डीप मधनं क्लिअर करतोय सीमारेषा. चौकार आपलं पुढे जायला दापोलकर बघतोय कोण धावा पण 32-28 ची अजून गरज आहे. येणारे बॉल 14-28. धाव्याची गरज. स्विशी रक्षक बीट बॉल लॉंग स्टॉकला सीमा पार येतोय. हा 22चा चौकार. धावा येत आहेत त्या कशाही येऊ द्या, त्या मात्र महत्वपूर्ण आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. चौकार येतोय तो 22चा असू द्या का लेग 22चा असू द्या, पण धावा पूर्णपणे या 4. एक बॉल बाकी अजून. 36 अजूनही 13 बॉल आणि 24 धावेची गरज आहे. समीकरण कुठे होतं कुठे आणून ठेपलं या ओव्हरच्या या 2 बॉल वरती अख्खं चित्र बदललंय. चौकार मारला फलंदाज सुरेंद्रने आणि त्याच्यानंतर मात्र हा 22चा चौकार मिळालेला 4 धावा. हो फटका इथे चांगला, पण आता मिड ऑफ फिल्डर एकच धाव मिळेल. सुरेंद्रला स्ट्राईक हवी आहे, ती स्ट्राईक त्याला आता मिळाली आहे. बॉल 12. आता धावांची गरज 23. 11.50च्या सरासरीने आता 12 बॉल 23चा पाठलाग करायचा. इथं सुरेंद्रला जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन केलावा लागेल, फलंदाजी करावी लागेल. जो चौका ठोकलाय, विड्यातून स्वप्न दाखवली आहेत, तो विजयापर्यंत पोहोचवावा लागेल संघाला. कारण की सुरेंद्र आता एकटा मैदानावरती टिकून बसलाय, जो सलामीला आलाय. सेट फलंदाज आहे. आता सुरेंद्रवरती पूर्णपणे संघाची जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल. बघा डगआउट मध्ये कोणी बाहेर येऊ नका, डगआउट मध्ये बसा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू होतोय. इथं आता टायमर सुरू आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. चौथी ओव्हर अखेरची, चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू झालाय. 16 मिनिटं 4 ओव्हर साठी. हो पहिलाच बॉल फटका चांगला, कलात्मक स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार 4. बघा समोर पडद्याचा येलो टी शर्ट त्याच्या बरोबरच आपण तिथे समोर ब्लॅक टी शर्ट लहान मुलं आहेत. तो पडदा सोडायचा प्लीज, मतलब पडदा सोडणं, स्पर्धावरती जोड नका टाकू. जय मेंगे बाबा गोविंदा पथकाचे कोच योगेश इनामदार यांचं स्वागत कर. जय मेंगे बाबा गोविंदा पथकाचे कोच जय मेंगे बाबा गोविंदा पथकचे कोच योगेश इनामदार यांना मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. यायचं आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. सुरेंद्र लोखंडेसाठी पारितोषिक आलाय. सरास सामना त्याने जिंकवून दिला. तर दीपेश म्हात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सध्या 9 स्ट्रायकेटला सुरेंद्र, स्ट्रायकेटला फलंदाज संदीप. स्वप्नील येतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. इथनं धाव फलक एकने पुढे जाईल. धाव फलकावरती बघतो आपण एकूण स्कोर बोर्ड. आता (43) 43. ओ सोडून दिला. वन लेफ्ट अवांतर धाव. 44 वरती धाव फलक. 16 ची गरज आहे. 23 हो इथे बॉल मागे चाललाय. यस्य रक्षक बीट. इथनं थर्ड मॅन फाईन लेग बीट बॉल लॉंग स्टॉक. अवांतरचा धावा मिळतील 4. व्हाईट प्लस 4 एकूण 5. 44 वरती आलेला हा चौकार तब्बल नेऊन ठेवतोय
49 धावेंवरती. चेंडू झाले या ओव्हरचे आतापर्यंत 3, म्हणजे आता विजयापासून 9 बॉल 11ची गरज. बॉल आणि धावांचं इक्वेशन बघितलं तर फक्त 2च धावांनी पुढे. 9 बॉल 11ची गरज. खराब गोलंदाजी, खराब एक्स्ट्रक्शन, खराब फिल्डिंग. हो, इथे मात्र या मॅचची गोल्डन विकेट, प्राइजलेस विकेट, महत्वपूर्ण क्षणाला सुरेंद्र लोखंडे मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का मी डोंबिवलीकर संघाला. रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज पारितोषिकांचा वर्षाव मैदानावरती सुरू आहे. हो, इथे वेगळा फटका खेळायचा होता, स्वीप करायचं होतं. चांगला बॉल, लेग बाय सी धाव ऍड केली जाईल. धाव फलक 150, 50 ऑन स्कोर बोर्ड. आता गरज 10 धावेची. चेंडू शिल्लक असतील एकूण 7 बॉल 10ची गरज. या ओव्हरचा शेवटचा बॉल. सेकंडला फलंदाज स्वप्नील. जरी स्वप्नीलने मॅच जिंकवून दिली तर जयदादा यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये पारितोषिकांचा वर्षाव आणि वर्षाव या मॅच मध्ये झालाय. ओ, चांगली फिल्डिंग, शॉर्ट मिड ऑफ, बॉल अडवला जातोय. थोडीशी मिस्टेक बघायला भेटली पण सिंगल कंप्लीट. आता गरज येणारे बॉल 6 धावांची गरज 9. चेसिंग कंपल्सरी 51 झालेत. 6 बॉल 9ची गरज. स्पर्धेचा नियम आहे, धावा कंपल्सरी करावा लागतील. विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, शूज कंपल्सरी, म्हणजे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी अगदी 12th मॅन पासून या स्पर्धेचा नियम आहे. बघा, अंपायर 20 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. 5 ओव्हर साठी 20 मिनिटं आहेत. 4च ओव्हर झालेत, 20 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. बघा, वेळेचा कालावधी जो आहे तो संपला. आता एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. जेव्हा सेकंड मॅच होती तेव्हा आपण 1 मिनिट जास्त देतोय. पहिल्या मॅचला 1 मिनिट जास्त नाहीये. मागच्या लॉट मध्ये आपण असंच समीकरण बघितलं होतं. जेव्हा पहिले सामने आपण 3 खेळवले तेव्हा 20 मिनिटाच्या वरती जेव्हा वेळ गेली होती तेव्हा एक फिल्डर आतमध्ये होता. आता 5च फिल्डर सीमा रेषेजवळ लावावे लागतील. आता एक फिल्डर अतिरिक्त आतमध्ये असेल. 6 बॉल 9ची गरज. सेकंडला फलंदाज स्वप्नील. हो, फटका चांगला होता पण सर्कल ओपन झालाय. स्वप्नीलही परतलाय. अजून एक विकेट. क्षणाक्षणाला येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती सामन्याचं चित्र रंगरूप बदलत आहे. येणारे बॉल 5 धावांची गरज असणारे आता इकडनं 9 SDJ. अजून एक विकेट अपील केली होती
पंच बघत होते पण तोपर्यंत फलंदाज आपली पॉपिंग क्रीज सोडून पुढे गेला होता. आता परतला डगआउटला विकेट नंबर 8. एकदा चित्र बदलले, रंग बदलले, सामन्याने घेतला एक वेगळाच रंग. येणाऱ्या बॉल 4, धावांची गरज आहे 9. चेसिंग कंपल्सरी, एक अतिरिक्त फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये. जिथे 6 होते तिथे 5 फिल्डर लावून गोलंदाजी करावी लागते. पॅनल्टीला सामोरं जाऊन गोलंदाजी करावी लागते. तरी सुद्धा दबाव गोलंदाजावरती कोणत्या प्रकारचा नाहीये. मुख्य व्यासपीठावरती मारुतीजी म्हात्रे साहेबांना मी इन्व्हाइट करतोय. आपले सरचं हार्दिक स्वागत. यायचं व्यासपीठावरती. हो, एक धाव शॉर्ट मिड ऑफला फटका चांगला होता. डावकुडा त्याचा फलंदाज आपण बघितलं नुकताच जो आला होता प्रशांत, त्याच्या बॅटमध्ये एकदा बघायला भेटली. येणारे बॉल 3, धावांची गरज 8. जर गणेशने सामना जिंकवून दिला तर मोहनजी कांबळे यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये, म्हणजे दोघांकडनं. हो, फलंदाज निखिलला सुद्धा पारदर्शक आलाय. सामना जिंकवून दिला तर मनीष बागले यांच्याकडनं 500. मैदानावरती काय घडतंय? स्ट्राईक हवी आहे. फलंदाज निखिलला सामना जिंकवायचा आहे. बॉल शिल्लक असतील आता इथनं येणारे 2, धावांची गरज असणार आहे 7, म्हणजे 2 चौकार. शेवटची जोडी सूरज आता मैदानावरती आलाय. 2 बॉल 7 ची गरज. सॅगेडला निखिल. निखिल साठी पारदर्शक आलाय. चला कॅश प्राइज जमा करायचंय. 2 चौकार निखिल कडनं आले तर सागर यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपये. 2 चौकारांची किंमत आहे 10,000 रुपये. ओ, चांगला बॉल डॉट बॉल येतोय. 1 बॉल 7 ची गरज. आता एखादा चमत्कार, एखादा नो बॉल, व्हाईट बॉलवर चौकार सामन्यामध्ये आणेल का? फलंदाजी करताना मिडोंबिवलीकर संघाला काय सामना रंगला. सुरेंद्र बाद झाल्यानंतर अगदी सामन्याने चित्र बदलले, अगदी मोड घेतला आणि सामना मात्र झुकलाय. गोलंदाजी करणारा संघ आपण बघतोय. अमया 11 या संघाच्या बाजूने काय गोलंदाजी करतोय. गणेशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र हलक्या त्याने बॉल टाकलाय. चौकार जरूर आलाय पण 2 धावेने हा सामना गमवावा लागलाय मी डोंबिवलीकर संघाला.